भावानो कारगिलला दुसरा दिवस आज चालू झालेला आहे आणि भावानो तुम्हाला सांगतो 4:45 वाजल्यापासून मी जागा आहे आणि बरोबर 6 वाजता उठून बाहेर आलो. बाहेरून बघतोय तर काय सूर्य असला खतरनाक दिसालता. सूर्याचा जरासा व्हिडिओ केलो आणि आज भावानो का नाही गलीब घेऊन जातात असं काहीतरी म्हणतात. आता ते आपल्याला माहीत नाही की नेमकं काय असते ते, पण असं घेऊन जातेला व्हिडिओ केला आहे आपण. आता ते तुम्ही बघा, तुम्हाला कोणाला माहीत असेल की बाबा ही प्रथा कशी असते काय असते तर कमेंट करून सांगा. तर आपल्याला एवढं माहीत होतं त्यामुळे आपण एवढं केलं आहे. तर आपल्याला पण चालत जायचं होतं, पण म्हटलं येताना जी चालत गेल्यात त्यांना गाडीवरनं घेऊन पण यायला पाहिजे, त्यामुळे गाडी घेऊन जाऊया. गाडी घेऊन गेलो आणि डायरेक्ट येऊन पोचलो बघा मंदिरात. आपल्याला कारगे गावची काय एवढी माहिती नसल्यामुळे आपण व्हिडिओमध्ये काय सांगू शकत नाही. फक्त जसं होईल तसं व्हिडिओ बघा. कारण का कसं आहे, आपल्याला माहिती काय असते तर आपण सांगितलं असतं, पण आपल्याला ह्याच्याबद्दल काय माहीत नाही आणि यात्रेबद्दल पण काय माहीत नाही. चला आता जेवढे होतील तेवढे व्हिडिओ बघूया. चला. तिथनं आम्ही साईडला असलेल्या नदीला बघायला गेलो. भावानं नदीचं पाणी ह्या कायम एक वैशिष्ट्य आहे की कायम फुलं असते नदीला पाणी या. तिथनं मग सगळं आवरून का नाही आम्ही सगळेजण चालू घराकडे. भावानं नारळ कसा एकदम स्टाईलमध्ये फोडला जातोय का नाही हे पण तुम्हाला सांगतो बघा. असं वरच्यावर जरासं मारून घ्यायचं, जराशी चर पडली का नाही खुरपं त्यात घालायचं. खुरपा असू दे किंवा हे असू दे ते त्यात घालायचं जरासं आणि उघडायचं. पाणी सगळे हात राहते आणि हे सगळं पाणी पिऊन घ्यायचं. आणि आज भावानं बरी यात्रा असल्यामुळे का नाही आज संध्याकाळी मटणाचं नियोजन होतं. आता ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. पुढचा व्हिडिओ पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि फॉलो तेवढं करून जावा. चला.